म्हणजे बाईक टॅक्सी जर रस्त्यावर कोणाला काढायची असेल तर 5 रुपये प्रतिदिन हा शासनाला महसूल द्यावा लागणार आहे। आणि त्याचबरोबर प्रत्येक राईड मागे 2% बाईक टॅक्सीला परवानगी महाराष्ट्रात सुद्धा इतर शेजारचे राज्य जे गोव्यामध्ये वगैरे चालू आहे त्या पद्धतीने परवानगी द्यावी। परंतु तो प्रस्ताव ज्यावेळेस कॅबिनेट पुढे आला त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्वतः जातीनं लक्ष घातलं आणि मोठ्या प्रमाणात जर पेट्रोलच्या गाड्या आपण रस्त्यावर आणल्या तर भविष्यामध्ये पर्यावरणाला फार मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होईल। ह्या प्रामाणिक उद्देशानं फक्त EV बाईकलाच परवानगी देण्याचा निर्णय हा आम्ही कॅबिनेटमध्ये घेतला आणि तशा पद्धतीनं रॅपिडो, ओला, उबेर ह्या कंपन्यांना टेम्पररी लायसन EV बाईकच्या स्वरूपात आम्ही दिलं। त्यातील फक्त एका कंपनीनं ते टेम्पररी लायसन घेतलं परंतु 2 कंपन्यांनी घेतलं नाही। काही कालावधीनंतर आमच्या असं लक्षात आलं की ह्याच कंपन्यांनी आपल्या ॲपचा वापर करून सरसकट पेट्रोलच्या बाईकसुद्धा रस्त्यावर आणल्यात आणि दिवसेंदिवस ते प्रमाण वाढत चाललं होतं आणि त्यामुळे आम्ही कारवाई करायची सुरुवात केली। RTOच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस अध्यक्ष महोदय कारवाई करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही दंड त्यांना आकारला। काही काळ त्या गाड्या बंद झाल्या परंतु सातत्यानं 2 व्हीलर पेट्रोल बाईक ह्या रस्त्यावर यायला लागल्या आणि त्याची दखल घेऊन मी स्वतः आम्ही सायबर क्राईमकडे तक्रार माझ्या लेटरवर केली की ह्या मोठ्या प्रमाणात विदाऊट परमिशन ह्या बाईक रस्त्यावर आलेल्या आहेत, आपण कारवाई करावी। परंतु परिस्थिती अशी झाली की पूर्ण देशामध्ये ह्या रॅपिडोचा असू द्या, ओलाचा असू द्या किंवा उबरचा असू द्या एकच ॲप असल्याकारणानं त्याच ॲपच्या माध्यमातून ह्या बाईक टॅक्सी सुद्धा रस्त्यावर 4 व्हीलर आणि बाईक टॅक्सी रस्त्यावर येत असल्याकारणानं एका रात्रीमध्ये फार देशामध्ये गोंधळ निर्माण झाला आणि त्यावेळेस रात्री 3 वाजता माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावर लक्ष घालून ती कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबवली। परंतु ही वस्तुस्थिती आहे आणि आश्चर्यकारक आहे, मला जी माहिती मिळाली अध्यक्ष महोदय आजच्या तारखेला नाही म्हटलं तरी जवळजवळ 4 ते 4.5 लाख इनलिगल बाईक टॅक्सी या रस्त्यावर आलेले आहेत विदाऊट परमिशन आणि शासनाचा 1 रुपयाचा सुद्धा महसूल त्या माध्यमातून होत नाही। वारंवार आमच्याकडे तक्रारी झाल्यानंतर RTOचे अधिकारी त्यावर कारवाई करतात, दंड आकारला जातो। तो दंड आकारल्यानंतर जे मोठे ॲपचे धारक आहेत ते स्पष्टपणे बाईक टॅक्सीवाल्यांना सांगतात की तुम्ही फाईन जागेवर भरा, पैसे आमच्याकडनं घ्या आणि याची दखल फार मोठ्या प्रमाणात माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यांनी सांगितलं की शासनाचा जर महसूल काही होत नसेल त्यावर काहीतरी कारवाई करणं गरजेचं आणि त्या पद्धतीने त्यांनी बैठक घेतली। बैठकीअंती अजून काही आपण निर्णय त्यामध्ये घेणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये तरुणींना रोजगार निर्माण व्हावा यासाठी एक आम्ही निर्णय आता ह्या बाईक टॅक्सीच्या संदर्भात घेतोय। म्हणजे बाईक टॅक्सी जर रस्त्यावर कोणाला काढायची असेल तर 5 रुपये प्रतिदिन हा शासनाला महसूल द्यावा लागणार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक राईड मागे 2% हे आपण वेलफेअरसाठी शासनाच्या माध्यमातून त्यांच्याकडनं वसूल करणार आहोत जेणेकरून यांना कुठेतरी लगाम लागेल आणि त्याचबरोबर ह्या बाईक टॅक्सी कमी व्हाव्या यासाठी जी लोक बेकायदेशीरित्या आणि आज महाराष्ट्रामध्ये यायचं आणि बाईक घ्यायची आणि व्यवसाय करायचा यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट ज्याच्याकडे असेल त्यालाच त्याची परमिशन देण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय सुद्धा आम्ही घेतोय। त्यामुळे याला कुठेतरी लगाम लागेल, शासनाचा महसूल वाढेल आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील तरुणींना रोजगार मिळेल ह्या पद्धतीची भूमिका राज्य शासनाची आहे आणि त्या पद्धतीची ही कडक भूमिका आम्ही भविष्यामध्ये घेणार आहोत।